नमस्कार. मी डॉक्टर मृणालिनी वायकर, जनता शिक्षण संस्थेचे किसनवीर महाविद्यालय वाई अर्थशास्त्र विभाग. मी आपल्यासमोर मानव विकास संकल्पना सादर करणार आहे. मानव विकास निर्देशांक. मानव विकास निर्देशांक हा 1990 मध्ये UNDP म्हणजेच युनायटेड नेशन्स प्रोग्राम डेव्हलपमेंट प्रोग्राम याद्वारे सादर करण्यात आला आणि या वर्षापासून प्रत्येक देशाचं रँकिंग केलं जात होतं मानव विकास निर्देशांकासाठी. आता मानव विकास निर्देशांक हा देशातील मानवाचा किती विकास झाला, खऱ्या अर्थाने किती विकास झाला हे मोजण्याचं एक मोजमाप आहे किंवा एक रँकिंग आहे. याच्याद्वारे जगभरातल्या सगळ्या देशांमध्ये प्रत्येक देशातील व्यक्तीचा खऱ्या अर्थाने किती विकास झाला हे आपण मोजू शकतो आणि त्यामुळेच या मानव विकास निर्देशांकाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. मानव विकास निर्देशांक जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचा विकास किती झाला हे मोजत असतो त्यामध्ये अनेक घटकांचा समावेश होत असतो. कारण फक्त देशातील राष्ट्रीय प्रगतीचा विचार न होता देशातील मानवाचा विकास होतो तो खऱ्या अर्थाने जास्त महत्त्वाचा आहे. कारण देशाची भौतिक प्रगती जरी होत असेल तरी सुद्धा मानव हा केंद्रबिंदू असतो आणि मानवाचा किती विकास झाला हे आपल्याला पाहणं फार गरजेचं असतं. तर मानव विकास निर्देशांकामध्ये 3 घटकांचा समावेश होत असतो, ज्यामध्ये आपल्याला शिक्षण, आरोग्य आणि राष्ट्रीय उत्पन्नातील व्यक्तिशः उत्पन्नाचा वाटा आपल्याला सांगता येऊ शकेल. आरोग्य जे आहे, हेल्थ, यामध्ये देशातील व्यक्तींचा जन्मदर किती आहे याच्यावरून आपल्याला सांगता येऊ शकेल. जन्मदराची किमान किती वर्ष अपेक्षा आपण करू शकतो यावरून हा हेल्थ इश्यू आपल्याला सांगता येऊ शकेल. देशातील आरोग्य हे आपण पाहतो की देशाचा जसजसा विकास होत जाईल तसं देशातील व्यक्तींचं आयुर्मान वाढत असतं आणि हे दीर्घायुष्य किती आहे किंवा देशातील व्यक्तींचं आयुर्मान किती आहे यावरून मोजलं जात असतं. आपण बघतो प्रगत देशामध्ये व्यक्तीचं जीवनमान जे आहे किंवा आयुर्मान जे आहे ते उंचावलेलं दिसतं. याच्या विरुद्ध जेव्हा मागास देश असतात तिथं आपल्याला मृत्यूचं प्रमाण जास्त दिसतं, कारण तिथं आरोग्याच्या सुविधा म्हणाव्या अशा नसतात. त्यामुळे जीवनमान पेक्षा किती आहे किंवा जन्मदर जीवन अपेक्षा आपल्या किती आहे, लाईफ एक्सपेक्टन्सी किती आहे याच्यावरून देशाचा मानव विकास निर्देशांक पहिल्यांदा मोजला जातो. हा त्याचा पहिला घटक आपल्याला सांगता येऊ शकेल. त्यानंतर शिक्षण आहे. शिक्षणामध्ये पुन्हा 2 भाग आपल्याला पडलेले दिसून येतात, ज्याच्यामध्ये एक्सपेक्टेड इयर्स ऑफ स्कूलिंग म्हणजे अपेक्षित शालेय शिक्षणाचं वर्ष किती आहे, म्हणजे देशातील सरासरी लोक सरासरी किती वर्ष शिक्षण घेतात, 25 वर्षापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त, ही यामध्ये मोजमाप होत असतं. यावरून देशातील लोकांचे शिक्षणाचा दर्जा किंवा शिक्षणाचं वय मोजलं जात असतं आणि मीन इयर ऑफ स्कूलिंग ज्याला सामान्य शालेय शिक्षणाचं वर्ष हे सुद्धा ॲव्हरेज कॅटेगरीनं काढलं जात असतं की यामध्ये देशातील सरासरी लोक किती वर्ष शिक्षण घेतात याच्यामध्ये प्रौढ शिक्षणाचा पण समावेश करता येतो किंवा सामान्य शिक्षणामध्ये किती विद्यार्थ्यांची नोंदणी होते यावरून सुद्धा हा सामान्य शालेय शिक्षणाचं वर्ष काढलं जात असतं. तर देशामध्ये आरोग्य आणि शिक्षण ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या पहिल्यांदा आपल्याला यामध्ये पाहता येतात. कारण जेव्हा व्यक्तीला शिक्षण आणि आरोग्य नसतं तेव्हा ती व्यक्ती पशु समान समजत असते. त्यामुळे मानवी विकास निर्देशांकामध्ये पहिले 2 इंडिकेटर हे आपल्याला हेल्थ आणि शिक्षण किंवा हेल्थ आणि एज्युकेशन हे सांगता येऊ शकतात. त्यानंतर लिव्हिंग स्टँडर्ड. बघा, व्यक्तीला शिक्षण मिळालेलं आहे, आरोग्य मिळालेलं आहे, पण त्याच्याबरोबर त्याचा जीवनमानाचा दर्जा सुद्धा अपेक्षित इथं आहे. म्हणजेच त्या व्यक्तीच्या मूलभूत गरजा भागल्यानंतर अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजा भागल्यानंतर त्याच्या किती चैनीच्या गरजा किंवा सुखद गरजा कशा पद्धतीनं पूर्ण होतात हे आपल्याला जीवनमान निर्देशांकावरून समजत असतं. तर हा जो लिव्हिंग स्टँडर्डचा ॲस्पेक्ट आहे किंवा हा निर्देशांक जो आहे तो देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नावरून मोजला जात असतो. आपण पाहतो विकसित देशामधलं राष्ट्रीय उत्पन्न हे खूप जास्त आहे आणि त्यावेळेला तेथील पर कॅपिटा इन्कम किंवा प्रतिव्यक्ती उत्पन्न हे खूप जास्त आपल्याला दिसून येतं. याच्या उलट जेव्हा मानव विकास निर्देशांकामध्ये आपण राहणीमानाचा विचार करतो तेव्हा मागास देशामध्ये देशातलं राष्ट्रीय उत्पन्न कमी असल्यामुळे त्यांचं पर कॅपिटा इन्कम किंवा प्रतिव्यक्ती उत्पन्न सुद्धा कमी आलेलं दिसतं. कारण राष्ट्रीय उत्पन्न भागिले लोकसंख्या केल्यानंतर आपण प्रतिव्यक्ती उत्पन्न मोजत असतो आणि त्यामुळे विकसित देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न जास्त असतं, अर्थातच तिथं व्यक्तिगत उत्पन्न किंवा पर कॅपिटा इन्कम हे जास्त असतं आणि या उलट मागास देशांमध्ये राष्ट्रीय उत्पन्न कमी, त्यामुळे अर्थातच तिथं प्रतिव्यक्ती उत्पन्न सुद्धा आपल्याला कमी आलेलं दिसतं. तर जीवनमानाचा दर्जा जो आहे तो प्रामुख्याने सकल राष्ट्रीय उत्पन्न किती आहे किंवा ग्रॉस नॅशनल इन्कम किती आहे याच्यावरून ठरत असतं. तर हा आपल्याला त्यातला तिसरा इंडिकेटर सांगता येऊ शकेल. तर या फ्लो चार्टमध्ये आपल्या लक्षात येते की
शिक्षण, आरोग्य आणि जीवनमान ह्या 3 गोष्टींचा समावेश आपल्याला मानव विकास निर्देशांकामध्ये केलेला आहे. आणि याचे पुन्हा 4 पॅरामीटर्स आहेत की जे आपल्या लाईफ एक्सपेक्टन्सी ऑफ बर्थ, एक्सपेक्टेड इयर्स ऑफ स्कूलिंग, ग्रॉस नॅशनल इन्कम आणि मीन इयर ऑफ स्कूलिंग या 4 ॲस्पेक्टवरून दिसून येत असं. आता हा निर्देशांक काढला कसा जातो? यामध्ये ह्या तिन्ही घटकांचा प्रमुख जे 3 घटक आहेत, हेल्थ, एज्युकेशन आणि लिव्हिंग स्टँडर्ड, ह्या तिन्हींचे घटक त्याचे स्वतःचे निर्देशांक काढल्यानंतर त्यांच्या रेंज आहेत, त्या रेंजप्रमाणे त्याचे इंडिकेटर्स काढल्यानंतर त्या तिन्हीची बेरीज करून त्याला पुन्हा 3 भागल्यानंतर म्हणजे अर्थातच त्याची सरासरी काढल्यानंतर देशाचा मानव विकास निर्देशांक हा निघत असतो. तर आपण आता बघितलं की मानव विकास निर्देशांकामध्ये लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट बर्थ, एज्युकेशन इंडेक्स आणि ग्रॉस नॅशनल इन्कम हे 3 इंडेक्स वापरले जातात आणि ह्या तिन्ही घटकांच्या सरासरीवरून देशाचा मानव विकास निर्देशांक तयार होते. धन्यवाद.